अशी मस्त आणि सिंपल आणि टेस्टी आणि गॅस वाचवणारी जर भाजी बनवायची असेल तर नक्की बघा पुढं. चला, पहिली काय केलं होतं मी, चटणी होती माझ्याकडं. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ना खोबरं थोडंसं आणि शेंगदाणे थोडे भाजून व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्या. नंतर त्याच्यामध्ये मी थोडी चटणी होती ना, त्याच्यामध्ये मी ना हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला घातला आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं. नंतर कांदा टॅमॅटो कट करून चला मग छानपैकी असं त्याला ना मी खमंग अशी फोडणी दिली. नंतर तिकडं फोडणी होईपर्यंत ना इकडं मी अशा वांग्याच्या फोडी करून घेतल्या आणि त्या काळ्या पडतात म्हणून ना मी भिजत घातल्या होत्या, पाण्यामध्ये ठेवलं होतं वांगं. नंतर अशी फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ना असे मस्तपैकी ते कापून ठेवले होते ना वांगे, ती घातली सगळी आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं. असं ते त्या ताटामध्ये मसाला केला होता ना त्याच्यातच थोडंसं गरम पाणी घातलं, कोमटाने घातलं. नंतर कोथिंबीर घातली आणि अशा 2 शिट्ट्या मारून घेतल्या. 2 शिट्ट्या झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे झाली ती भाजी. एवढी मस्त सुगंध पण येत होता आणि बघितल्यावरती पण छान वाटत होतं. हे बघा ना, जास्त पाणी झालं नाही काय पण नाही, मिनिमम तुम्ही ना एक पावणं वाटी असं तुम्ही घालू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त जर रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही 1 वाटी वगैरे घालू शकता. नंतर अशा प्रकारे भाजी तयार झाली. मग त्याच्यासोबतच जोपर्यंत इकडं होत आहे ना तोपर्यंत मी भाकरी वगैरे बनवून घेतल्या. भाजी इकडं सगळी व्यवस्थित झाल्यानंतर मग खायला दिली. तुम्हाला पण अशी करता का तुम्ही, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर करत असाल तर नक्की एकदा ट्राय करून बघा, छान होते आणि मस्त पण होते. त्याच्याबरोबर तुम्ही भाकरी खाऊ शकता, भात खाऊ शकता किंवा चपाती खाऊ शकता. त्यात व्हिडिओ नेक्स्टमध्ये. बाय बाय, टेक केअर. आवडल्यास सबस्क्राईब करा.